त्यांना शुभेच्छा असतील फायनल साठी. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता बेतोडे 40+ वर्सेस कंबलपाडा 40+. सेमीफायनलची मॅच SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. खूप चांगली क्लॅरिटी तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता बिग बॅटल. एका बाजूला सोपान पाटील कॅप्टन, एका बाजूला आपण पाहतोय कंबलपाडा संघ तुम्ही पाहताय. 4 ओव्हरची मॅच असेल. सलामी जोडी तुम्ही पाहताय पद्माकर भोईर आणि संदीप भोईर, दोन भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर नारिवलीचे राम भोईर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. राम भोईर साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. थोडस दमट वातावरण तुम्हाला पाहायला मिळतं कारण की नारोली संघ काल अंतिम फेरीमध्ये सुद्धा पोहोचलाय. तर राम भोईर साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. राजेश चौधरी येत आहेत पहिलं षटक घेऊन. सेकंडला पद्माकर. थोडस दमट वातावरण पाहायला मिळतं आपल्याला, सावली पाहायला मिळते. पहिला चेंडू तुम्ही वाहताय डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले होते आणि डॉट चेंडूची समाप्ती होईल. कंबालपाडा विरुद्ध बेतवडे असं बॅटल तुम्हाला पाहायला मिळते. सुजित पाटील मेन पंचांच्या भूमिकेत, स्क्वेअर लेगचे पंच वसंत पाटील घारवली 40+ संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत. सुजित पाटील, वसंत पाटील, संतोष पाटील खूप चांगली भूमिका राहिली पंचांची या स्पर्धेमध्ये. प्रवीण संते असतील, नरेश पाटील असतील. हा चेंडू पाहावं लागेल. क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये येत आहेत. 2 धावा आता पूर्ण झालेत. दमट वातावरण आहे त्यामुळे 45-50 धावाही फायटिंग स्कोर असू शकतो या आजच्या दिवसामध्ये. तरी काल सेमीफायनल मध्ये रोशन नारिवली संघाने 58 धावा कुठल्या होत्या देसाई संघाच्या विरुद्ध आणि सामना त्यांनी जिंकला होता. राजेश राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड ऑफ वरन लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळत आहेत. रनिंग थोडीशी कमी पाहायला मिळते रोशन. 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केलेत राजेशने. चार ओव्हरची सेमीफायनलची मॅच तुम्ही पाहतात बेतवडे विरुद्ध खंबालपाडा. नारिवली संघ फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय कालच्या दिवसात. युवराज साळवे यांच्याकडनं जर सामना खंबालपाडा संघाने जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या बॅनरला जाता चेंडू डायरेक्ट हिट झाला. नरेश पाटील यांच्याकडे 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जे पारितोषिक 1000 होतं ते मात्र सेमीफायनल मध्ये 2000 तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू तुम्ही पाहतायत हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे संतोष साळवी. चूक होणार नाही आणि फलंदाज पद्माकर भोईरची खेळी समाप्त. यश मिळालं गोलंदाज राजेशला. खंबालपाडा संघाने खार्डी सारख्या बलाढ्य संघाला सुद्धा या स्पर्धेतने बाहेर केलंय. चार धावांवरती पहिला गडी बाद झाला. आता मात्र बेतोडे संघाचं दमट वातावरण मी मगाशी उल्लेख केला. 40-45 धावा सुद्धा चांगल्या असू शकतात आता या मॅच मध्ये. सेमीफायनलची मॅच आणि नवीन फलंदाज ज्या फलंदाजाने या स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठोकले सोपान पाटील. काशीनाथदादा पाटील यांनी या अर्धशतकासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा दिलंय. ज्यावेळी अर्धशतक ठोकलं त्यावेळी काशीनाथदादा पाटील सुद्धा इथे उपस्थित नव्हते. जशी त्यांना माहिती मिळाली त्यानंतर 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी दिलंय. नाही तर सोपानला एक चांगली इनिंग खेळावी लागेल कारण पद्माकर भोईर बाद झालेत. सोपान पाटील येतात तिसऱ्या क्रमांकावरती. पद्माकर भोईर बाद झाले. झेलच्या स्वरूपात नाणेफेकी जिंकली होती खंबालपाडा टीमचे कॅप्टन विजयने आणि गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय लगेच घेतला. 7-4 ही जर्सी तुम्हाला पाहायला मिळते सर्व खेळाडूंच्या अंगावर. डॉट बॉल आणि पहिल्या षटकात बघा पॉवर प्लेच्या षटकात फक्त आणि फक्त
4 धावा दिल्यात गोलंदाज राजेशने. काय गोलंदाजी केली अफलातून. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकात फक्त 4 धावा आल्या आहेत. बेतोडे विरुद्ध खंबालपडा असा सेमीफायनलचा सामना आहे. राजेशने चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. खरी पॉवर प्लेच्या षटकात फक्त 4 धावा. चला सामना सुरू करायचा लवकर, जास्त वेळ नका घेऊ. संतोष साळवी येत आहेत दुसरं षटक घेऊन. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकात फक्त 4 धावा झाल्यात बेदोडे संघाच्या. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आणि आता फिल्डिंग आपण पाहू शकता सीमारेषेवर तैनात आहे. सेकंडला संदीप. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतायत. वाईडिश लॉंग ऑनला आणि फलंदाज संदीप भोईरची खेळी होईल समाप्त. दुसरा धक्का मैदानामध्ये बेतोडे संघाला 4 या धावसंख्येवरती. पहिल्या मॅच मध्ये खंबालपडा संघाने खिडकली संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये खार्डी आणि तिसरी मॅच ते खेळतात. आता जयेंद्र येत आहेत नवीन फलंदाज. 2 सलामीर फलंदाज लवकर बाद झालेत बेदोडे संघाचे. 4 या धावसंख्येवरती 2 धक्के लागलेत. संतोष साळवीला यश मिळालंय. संतोष साळवी गोलंदाजी मार्कवर. उसरगरगाव एंड कडून हा आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार जाईल. चौकार. हा भरपूर शॉर्ट चेंडू होता. हे संतोष सांगतात की हा चेंडू माझ्याने भरपूर शॉर्ट पडलाय. धावा झाल्यात 8. 2 गडी बाद जर्मन बेतोडे संघ. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बेतोडे 40+ आणि त्यांना फाईट करतोय तो खंबालपडा 40+. जय गणेश क्रिकेट संघ घारिवली 40+ आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. घारिवली चषक 40+ स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नारोली संघ सुद्धा इथे दाखल झालाय. राजू काटे, लक्ष्मण गोरपेकर, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी काल दाखवलं. आज आपण पाहिलं तर सागर भोईर सुद्धा आलेत नारिवली संघाला सपोर्ट करण्यासाठी. सागर स्वागत आहे आपलं. काल सागर भोईर, त्यानंतर संदीप गोरपेकर या खेळाडूंचा मी उल्लेख केला. संदेश असतील, सुरेंद्र असतील रेग्युलर संघामध्ये. तर 8 धावा झाल्यात. गोलंदाज सोपानला तुम्ही पाहतायत ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. संतोष साळवी. अजून एक चांगला फटका पुन्हा त्याच दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा चेंडू जाईल सीमा पार. चौकार. तर धावपलका धावा तुम्ही बघू शकाल. 12 धावा आणि 40+ संघटनेचे अध्यक्ष तुम्ही पाहतात अर्जुनभाई पाटील साहेबांचं आगमन झालं. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता त्यांना. 40+ संघटनेचे अध्यक्ष व काटेगावचे माजी सरपंच अर्जुनभाई पाटील यांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यांचं सुद्धा या स्पर्धेला आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय. साहेबांचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेत. त्यांच्यासोबत तुम्ही मनोज पाटील यांना सुद्धा पाहतायत. आणि बॅक टू बॅक 2 चौकार आले सोपान पाटीलच्या बॅटमधून. हा चेंडू तुम्ही पाहतायत पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत. दुसऱ्या धावचा कॉल दिलाय. फेकी बघा किती खराब आहे.
2 धावा. चौदा धावा झाल्यात. म्हणजे धावा येत आहेत तरी सोपान जर मैदानात थांबले तर 40+ धावा करू शकतो बेतोडे संघ. 14 धावा. इथे मात्र बघा शॉर्ट थर्ड मॅनला जनार्दन साळुंकेत जन्या मामा आहे तिथे. जन्या मामाने बघा खूप चांगली फिल्डिंग केली आहे. अरे जेल झाला नसता त्यांना माहिती फक्त चेंडू अडवायचे. हरेश पाटील यांचं आगमन झाले घारेलीचे. स्वागत आहे हरेश आपल्या या स्पर्धेमध्ये. थोडीशी दुखापत झाली आहे जन्या मामा यांच्या. घारेलीचे उद्योजक आहेत हरेश पाटील, यशस्वी उद्योजक. मात्र काल हरेश हजेरी लावली नाही तुम्ही या स्पर्धेला. काल वेळ त्यांच्याकडे नव्हता मात्र आज वेळात वेळ काढून आले. थोडीशी दुखापत झाली नक्कीच जनार्दन साळुंके ना आहे का. तर भाऊ पाटील बघा थोडस आपलं हे द्यायचं ब्रँडेस. बँडेज आहे हरेश धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून आले इथे त्याबद्दल जय गणेश क्रिकेट संघ 40+ आपले आभारी आहेत. बँडेज दिले थोडीशी दुखापत झाली बँडेजची मागणी केली. कोळेगावचे हनुमान महाराज यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत. चला एक खेळाडू पाठवू शकता आलेले आहेत. चला प्रकाश आलेले आहेत आपला पहिले तर सत्यावन आहेत मला वाटतं. चला एक फिल्डर आलेला आहे. धावा 14 झाल्यात. विश्वनाथ मस्कर साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. रायगड समालोचन समितीचे सल्लागार हनुमान महाराजांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत. स्वागत आहे महाराज आपल्या या स्पर्धेमध्ये. महाराज सुद्धा आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेला आता भेट देत असतात. संतोष हा चेंडू मिस फील्ड आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक डीप मध्ये 2 धावा मिळतील. षटक संपलेले 2 षटका अखेर बेतोडे संघाची धावसंख्या ती 16. पहिल्या षटकात धावा होत्या 4. या षटकात धावा आल्यात 12. धावा झाल्या 16. अरुण गोरपेकर यांचे आगमन झाले. विश्वनाथ मस्कर साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील सातत्याने चांगलं कार्य यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता. 40+ प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान होतं. गरजू महिलांना साड्या वाटप सुद्धा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही मानधन सुद्धा देण्यात आलं होतं अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून. आणि महाराष्ट्रभर त्यांचा संघ सुद्धा तुम्ही पाहता खुल्या गटातनं ऋषी 11 काटई 40+ संघटनेचे स्वतः ते अध्यक्ष आहेत. कालच्या दिवसात नारिवली संघाने खूप चांगला खेळ केला. खास करून शरदने खूप चांगली गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. उमेश शेलार येत आहेत तिसरं षटक घेऊन. उमेश शेलार आलेत तिसरं षटक घेऊन. थोडीशी घाई करा कारण की फायनलची मॅच अजूनही बॅलन्स आहे त्यामुळे टाइमपास करू नका. 2 षटकात धावा झाल्यात 16. पहिल्या षटकात राजेशने 4च धावा दिल्या होत्या. या षटकात संतोषने धावा दिल्या 12. त्यामुळे धावा झाल्या 16. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि उमेश येत आहेत ज्या उमेशने खिडकाली संघाच्या विरुद्ध 2 षटकात काय गोलंदाजी केली होती. तिथून कमबॅक केल्यानंतर मात्र खंबालपडा संघाने मागे वळून पाहिलं नाही या स्पर्धेमध्ये. सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत सुजित पाटील. अजून एक धाव ऍड होईल. बेतोडे संघाच्या खात्यामध्ये धावा झाल्या 17. डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला वाईट होता. हा चेंडू तुम्ही पाहताय जयेंद्रच्या बॅट मधून फटका चांगला आहे मात्र
झेल तिथे टिपला जातोय मिड विकेटला. फलंदाज जयेंद्रची काही समाप्त. 17 वरती खतरा झालाय मात्र तो टीम बेतवडे संघाला. युवराज साळवे यांच्याकडे बघा सामना जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जेव्हापासून युवराज साळवे यांनी पहिल्या मॅच पासून पारितोषिक लावलंय तेव्हापासून सामने दोन्ही जिंकलेत. बघा ते तिसराही सामना ते जिंकतील का. जयराम यांच्या हाताला सुद्धा थोडीशी दुखापत झाली या मॅच मध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 17. उमेश कमबॅक करतोय. कारण एक वाईट उमेशने विकला, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट. गीतेश पाटील येत आहेत. सोपांना इथून एक चांगली इनिंग खेळावी लागेल. 40-45 हा टार्गेट सोपांच्या डोक्यामध्ये जरूर असेल. 40+ संघटनेचे अध्यक्ष तुम्ही पाहतात अर्जुनभाई पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. संतोष साळवे, त्यामुळे चूक होणार नाहीये मिड विकेटला. उमेश शेलारला मिळणार आहे दुसरं यश. बिग विकेट, बिग लॉस फॉर्म बेतोडे संघ. सोपान पाटीलची खेळी समाप्त. सोपानला मात्र मैदान सोडावं लागलंय. 17 या धावसंख्येवरती अजून एक धक्का लागलाय आणि हॅट्रिकचे उंबरणारे गोलंदाज उमेश जर हॅट्रिक पूर्ण केली तर नक्कीच नरेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा असेल. जे पाडोशी कंटिन्यू तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये. आणि एकही विकेट हॅट्रिक या स्पर्धेत अजून झाली नाहीये. तरी 17 धावांवरती खतरा झालाय आता बेदोडे संघाला. गुरुनाथ पाटील आलेत नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला गीतेश आहेत. धावा येत नाहीये. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 75 धावा कुठल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 55 कुठल्या होत्या, तोच संघ आता धावांसाठी थोडस संघर्ष करतोय. सतरा धावा झाल्या आहेत. हॅट्रिक चेंडू मात्र हातावरती नियंत्रण नाहीये. पण जर सुजित पाटील यांचा वाईटचा इशारा येतोय. काशीनाथ पाटील साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धापल का धावा 18. उमेश सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. धावांसाठी संघर्ष करावा लागतो बेतोडे संघाला. गीतेश पाटीलला मात्र खातं अजूनही उघडायचंय. गोलंदाजी चांगलीच गेली आहे. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. उमेशकडे व्हेरिएशन खूप चांगले. उमेश शेलार या गोलंदाजाकडे 18 धावा झाल्या आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून. एकच धाव. बॅटने एकच धाव दिली बघा उमेश शेलारने आणि 2 वाईट. त्यामुळे 3 षटकात बेतोडे संघ धावसंख्या ती 19. काय गोलंदाजी केली उमेश शेलारने आपण पाहिलं तर. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला सामना सुरू करायचा लगेच. एकोणीस धावा झाल्या आहेत. धावा येत नाहीयेत. बेतोडे संघाला धावांसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये सेमीफायनलच्या. एक स्पर्धा जिंकली उंबाडे चषक. त्यानंतर मोरसिंग राठोड चषक स्पर्धेमध्ये आपल्याला दुसरा क्रमांक आणि या स्पर्धेत मात्र सेमीफायनल मध्ये थोडस संघर्ष करावा लागलाय. सुनील येत आहे शेवटचं षटक घेऊन. सुनील चौधरी. 19 धावा झाल्यात.
19 धावा झालेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज सुनील चौधरी. चला सामना सुरू करायचा आहे. फिल्डिंग साठी जास्त वेळ नका घेऊ. 7-4 ही जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. जनार्दन मामा यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. व्हाईटचा इशारा आणि क्राईम्स येतोय मला वाटतं गोलंदाजाला सुजित. एक धाव. स्प्रे घेऊन जायचे. व्हाईट चेंडू आहे. धावा झाल्यात 20. बरेचशे खेळाडू हा प्रॉब्लेम आहे रोशन. क्राईम्स 20 धावा झाल्यात. संदीप पाटील आणि निलेश पाटील साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. धावा झाल्यात 20. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र थोडस दुखापत जरूर होते सुनील चौधरीला. 20 धावा झाल्यात. तर 20 धावा झाल्यात. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये बघायचं किती धावा करतोय बेतवडे संघ आणि किती धावांचं लक्ष ठेवेल या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. संघ कंबालपाडा या संघासमोर. 20 धावा झाल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेर जाण्याचे चेंडू पण वाईट चिकून करतायत. धावसंख्या 21. 2 चेंडू वाईट फेकले सुनीलने. 21 धावा झाल्यात. ज्याला मग आपण पाहतो बऱ्याचशा खेळाडूंना क्राईम्स येतो पायामध्ये. 21 धावा झाल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल वन बाउंस. सीमा पार फरार. 4 धावांसाठी. पंचवीस धावा झाल्यात. 25 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संतोष पाटील आणि संदीप पाटील आमच्या सोबत आहेत स्कोररच्या भूमिकेत. गीतेशच्या बॅट पण चौकार आलाय. 25 धावा झाल्यात. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. ते पूर्ण केले आहेत. कशा बशा 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावा झाल्यात 27. बेतवडे संघ आपण पाहिलं तर रोशन गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. फलंदाजी चांगली आहे. रनिंगची प्रॅक्टिस त्यांना थोडी करावी लागेल. तर बऱ्याच वेळा आपण पाहतो सीमारेषेवर बॉल गेल्यानंतर पद्मा भोईर संदीप भोईर सुद्धा 1-2 धावेच्या जागेवर एकच धाव घेतात. त्यामुळे रनिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. हा चेंडू तुम्ही पाहताय गीतेशच्या बॅट मधून. चेंडू जाईल सीमा पलीकडे. षटकार. हा येणारा उपयुक्त षटकार. देसाई संघाच्या विरुद्ध सुद्धा गीतेशने उपयुक्त षटकार मारला होता राठोड चषक मध्ये. आणि इथे उपयुक्त चौकार षटकार त्याच्या बॅट मध्ये येत आहेत. धावा झाल्या 33. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चेंडू दुसरा द्यायचे. चेंडू दुसरा द्या जुना. चेंडू हरवलेला आहे. कारण गीतेश उपयुक्त फलंदाजी करतायत. चेंडू खूप लांब जाऊन विसरलाय. पसंत चेंडू घ्यायचे दुसरा. 33 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
33 धावा झाल्यात. लेग स्टंपच्या बाहेर झाला चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. धावा झाल्यात आता 34 धावा झाल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. राजा यांचे आगमन झाले, सोमनाथ दादा यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. काटेच्या संघाचं सुद्धा आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तर 34 धावा झाल्या, 3 चेंडू अजूनही. थोडस फास्ट घ्या. चंद्रकांत दादांचे आगमन झाले, त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली या स्पर्धेमध्ये. चंद्रकांत फुटाणे. तर मनोज येत आहेत शेवटचे 3 चेंडू फेकण्यासाठी. हा चेंडू बाद आहेत. चेंडू जाईल सीमा पलीकडं. गितेश ऑन फायर. षटकार. 40 धावा झाल्यात आणि गितेश मात्र उपयुक्त फलंदाजी करतोय. या धावा बनवायला कठीण जातील आता कमलपट संघाला, कारण गोलंदाजी चांगली आहे. पद्माकर भोईर, संदीप भोईर, सोपान पाटील, गुरुनाथ पाटील आहेत, सुनील भोईर सारखा एक चांगला गोलंदाज या संघामध्ये. त्यामुळे आता 40 धावा झाल्या आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये पाहायचंय. हा चेंडू मात्र अंगाला ब्रश झालाय, त्यामुळे डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. धावा झाल्यात त्या 40. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 40 धावा झाल्यात. हा पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. आणि फलंदाज बाद होईल. नो बॉल आहे. फ्री हिट चेंडू असेल. 42 धावा झाल्यात. धावा झाल्यात. कमलाकर तांडेल बघा किती वेगाने मैदानात आलेत. आता ते नॉन स्ट्राईक हँडला असतील. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत कमलाकर तांडेल. बघायचंय गितेशने आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतली आणि चेंडू फ्री हिट असेल. धावा झाल्यात 42. हा चेंडू तुम्ही पाहतायत फ्री हिट आहे, त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये आणि झेल सुद्धा सुटलाय. कमलाकर तांडेल बघा तिसरी धाव सुद्धा घेतायत. मात्र गीतेश सांगतात की आता तिसरी धाव होणार नाहीये आणि धावा झाल्यात आता 44. 45 धावांचं टार्गेट आहे. 45 धावा कराव्याच लागतील खंबाळपाडा संघाला आता. याच खंबाळपाडा संघाने 45 धावा खार्डी संघाला करून दिल्या नव्हत्या. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण पाहिलं तर पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वर्गीय सतीश दादा पाटील प्रतिष्ठान, दत्ता आनंद पाटील यांच्याकडे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा खास करून. आणि हा सामना जर खंबाळपाडा संघाने जिंकला तर युवराज साळवे यांच्याकडे 2000 रुपये आहेत. युवराज साळवे आपण पाहतो की गोलंदाजी खराब केली आहे सुनीलने, थोडीशी पाहायला दुखापत त्यांच्या झाली, त्यामुळे आपल्याला हे चित्र पाहायला मिळते. मात्र 45 धावांचं टार्गेट आहे आणि आता या 45 धावा बनवायला याच मैदानामध्ये आपण पाहिलं तर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या माध्यमातून जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेची आपण ड्रॉ सुद्धा करणार आहोत. मी करसन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर भाईंना विनंती असेल या आपला सत्कार केला जाईल. भाई सुद्धा आपण पाहिलं तर सॅनिटायझरचा वापर करतायत. सर्वांना विनंती असेल मास्कचाही वापर करा आपण. कोरोनाचं संकट अजूनही गेलं नाहीये रोशन.
हरेश, मास्कचा वापर करायचा सर्वांनी. नाही, दोन आहे तिकडे पण आहे. कॅमेरा विनंती असेल आमच्या कॅमेरामॅन. काय नाव त्याचं? योगेश का? कॅमेरामॅन योगेश. तर 40+ संघटनेचे अध्यक्ष आपण पाहतोय अर्जुनभाई पाटील यांचा इथे सत्कार केला होतोय करसन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या होत्या ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 40+ला एक प्लॅटफॉर्म मिळालाय. ज्या खेळाडूंनी जवळजवळ खेळ बंद केला होता रोशन, त्यांना पुन्हा चेतावणी मिळाली, पुन्हा संधी मिळाली आणि त्याचं श्रेय नक्कीच आम्ही अर्जुनभाई पाटील आणि 40+चे उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रे, त्यानंतर पंडित भोईर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. पंडित भोईर साहेबांना विनंती या. पंडित भोईर यांचा सत्कार करतील सचिन पाटील. सचिन दादा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते पंडित भोईर यांचा सत्कार करायचा आहे. उंबारलीचे पंडित भोईर या, आपला सत्कार केला जाईल. उंबारलीवरनं खास करून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आलेत पंडित भोईर साहेब. बॉल द्या पटकन महेंद्र दादा. गीतेशने उपयुक्त फलंदाजी केली या मॅच मध्ये. 45 धावा चांगला टार्गेट आहे. पंडित भोईर यांचा इथे सत्कार केला जाईल सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते. तर पंडित भोईर यांचा इथे सत्कार केला होता. त्यानंतर मी संतोष पाटील उर्फ बाळू यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते हनुमान महाराज यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर हनुमान महाराज साहेबांना विनंती या, आपला सत्कार केला जाईल संतोष पाटील उर्फ बाळू यांच्या शुभ हस्ते. तर महाराजांना विनंती या. हनुमान महाराज खूप चांगलं प्रवचन त्यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकत असता, खूप चांगलं मार्गदर्शन देत असतात ते आपल्या आगरी समाजामध्ये. चला क्षेत्ररक्षण लावा, फलंदाज पाठवा लवकर, खांबाला पडा. हनुमान महाराज यांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर मी महेंद्र पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते राम भोईर यांचा सत्कार करायचा आहे. या राम भोईर साहेब जे नारिलीचे आहेत, नारिलीचे राम भोईर यांचा सत्कार इथे केला जाईल महेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते, ज्याचा आज वाढदिवस सुद्धा आहे. महेंद्र पाटील घारेलीचे आणि त्यांचा वाढदिवस सुद्धा आम्ही साजरा केला. राजा यांचे आगमन झालंय काटेचे, खूप चांगले फलंदाज. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती 24 आणि 25 आहे ना, आपली 24-25 आहे ना, 24-25 तारखेला जी स्पर्धा होणार सिंधुदुर्ग क्रिकेट संघ काटे, वरिष्ठ व्यक्तिमत्व गणेश फुटाणे आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत काटेचे. मी प्रवीण पाटील आपल्या शुभ हस्ते गणेश फुटाणे यांचा सत्कार करायचा आहे. तर या गणेश फुटाणे साहेब आपल्या इथे सत्कार केला जाईल काटे गावचे. लाईव्ह लॉट सुद्धा होत आहेत बघा. आणि संतोष साळवीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती खूप चांगली सुरुवात, चेंडू सीमा पार देईल चौकार. घारेलीचे वरिष्ठ व्यक्तिमत्व काशीनाथ पाटील यांचे सत्कार होईल. संते यांना विनंती होतो की आपण त्यांचा सत्कार करायचा काशीनाथ पाटील साहेबांचा. नागाव आणि वाडेकर 24 तारखेला पहिली मॅच असेल. नागाव विरुद्ध वाडेकर, जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई आणि त्या स्पर्धेचे सहआयोजक 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील. याच मैदानामध्ये ती स्पर्धा होणार आहे. दुसरा सामना असेल खिडकाली विरुद्ध देसाई. प्रवीण संते यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते घारेलीचे एक यशस्वी उद्योजक हरेश पाटील यांचा इथे सत्कार करायचा आहे. मानपाडा आणि संदप तिसरा सामना असेल आणि शेवटचा सामना असेल 24 तारखेला. 10 संघ आहेत, माफ करा, नो बॉल आहे.
नाही रिव्ह्यू बघायचा नो बॉलचा बघा ना आता आम्ही तो पण ड्रॉ करून घे ना. दातिवली आडवली चौथा सामना. आता कॅमेरा इकडे होता. जो ऑनफिल्ड निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पाचवा कोण आहे? सर्व खोल कर. चौथा नाही 5 राऊंड चालू झाली. 5 चौथा राऊंड 10 टीम आहे ना. 10 टीम आहे. चौथा मॅच सांगा त्यांना. चौथी मॅच नाही लिहिली. आडिवली आणि 25 तारखेचे लॉट्स आपण करतोय. पहिला सामना असेल जुळू डोंबिवली वर्सेस पिसिवली. वाकलन घारिवली दुसरा सुरू ठेवायचे. वाकलन घारिवली कुठली वाकलन? निशान जीजी स्पोर्टचा. तिसरा सामना असेल 25 तारीख. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. कोळेगाव विरुद्ध हेडुटणे तिसरा सामना. आणि चौथा सामना असेल प्रत्येक दिवशी 10 संघ असतील. निर्जी आणि आगासन. निर्जी आणि आगासन. आणि शेवटचा सामना असेल खांबालपाडा आणि काटाई. देवीचा पाडा आहे. हा त्याची पहिली एक सांग. इथे चौथी मॅच राहिली याची. पहिल्या दिवशी चौथी मॅच राहिली याची. आडवली आणि कोण ओ टू रोशन संते. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत. एकदा कंप्लीट केल्यानंतर त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिल्या षटकामध्ये सामना खुला केलाय फलंदाज संतोष साळवीने. तर व्यासपीठावरती सन्माननीय संदीप पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. घारिवली गावचे समाजसेवक आणि त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. तर विनंती असेल नरेश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते संदीप पाटील यांचे इथे आपण सन्मान करायचा आहे. 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुनभाई पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून 40+ चे खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ निर्माण झालं. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट. कमलाकर तांडेल येतात चेंडूवरती आणि एक या चेंडूवरती आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. षटक समाप्तीने संख्या आहे धावफलकावरती 20. 24 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष्य आहे. उर्वरित समीकर येणारे 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय अर्जुनभाई पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून चांगलं व्यासपीठ चांगला प्लॅटफॉर्म निर्माण झाला 40+ च्या खेळाडूंना. ज्यावेळेस अर्जुनभाई पाटील साहेबांनी ग्रामीण क्रिकेट 40+ क्रिकेटची स्थापना केली संघटनेची आणि त्यानंतर अनेक मोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो या संघटनेच्या माध्यमातून आणि त्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुनभाई पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. संतोष साळवी सज्ज होत आहे.
यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय पॅड वरती ब्रश होतोय एकदम मिळतोय चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या एकने पुढे सरकील 25 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सतरा चेंडू आणि 20 धावांची गरज. दीपक साळवी ऑन स्ट्राईक. यावीस फटका फसलाय. गुरुनाथ पाटील आहेत. सोप्पा झेल टिपलाय शॉर्ट थर्डमॅनला आणि पहिला मोठा धक्का बसतोय खंबालपाडा या संघाला. 25 या धावसंख्येवरती दीपक साळवी बॅक टू द पविलियन. खाडे येतोय नवीन शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघांमध्ये जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. वेगवान गोलंदाजी होते. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. या मैदानावरती आपण पाहू शकाल पद्माकर भोईर. धावसंख्या स्थगित आहे. धावफलकावरती 25 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव खर्च करतोय आणि एक सफलता प्राप्त केली आहे. स्ट्रायकिंग फलंदाज संतोष साळवी आहे. सुरेख टायमिंग आपण पाहतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. काही कमलाकर तांडेला आहेत आणि तोपर्यंत मिळत आहेत या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 27. 27 धावा धावफलकावरती विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे खंबालपाडा 40+ या टीमने. कारण की जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. यावेळीचा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. भन्नाट वेगाने गोलंदाजी होते आणि खऱ्या अर्थाने पद्माकर भोईर यांनी या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय बेतवडे या संघाला. डॉट बॉलची समाप्ती होते. 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. स्प्रे घेऊन जायचा आहे. रिलीज स्प्रे. तेरा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. तेरा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स झालाय कारण की संध्याकाळचं हे थंड वातावरण आणि थंड वातावरणामध्ये गरम सामना सुरू आहे. बेतवडे विपक्ष खंबालपाडा या 2 संघांमध्ये अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी स्लॉक स्वीप करतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कमलाकर तांडीला आहेत. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धावफलकावरती उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान सन्माननीय राहुल केने यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर संतोष केने साहेबांची सुपुत्र राहुल केने साहेबांचं आगमन झालेलं आहे. या दरम्यान सन्माननीय सुदाम पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. घारिवली गावचे ज्येष्ठ नागरिक
सन्माननीय सुदाम पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून 2 दिवस आम्हाला नाश्त्याची सोय झाली. अशी जबरदस्त व्यक्तिमत्व सुदाम पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सामना अजूनही बॅलेन्स आहे, कारण की जर पाहिलं गेलं तर 5 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज पद्माकर भोईरने. नवीन गोलंदाज येतोय सुनील भोईर. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल, अंधार होत चाललेला आहे. बेतवडे या संघाला विनंती आहे की वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करा. वेळ ही कोणासाठी थांबत नाही. वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा. सकाळी 4 रुपयाने मिळतो तोच वर्तमानपत्र संध्याकाळी 4 रुपये किलोने विकला जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. 12 चेंडू 16 धावांची गरज. 16 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. या 20 ला अपडेट हिट क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत. चांगला प्रयत्न केला होता परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अकरा चेंडू आणि 12 धावांची गरज. मनोज खाडेच्या बॅटमधून हा चौकार येतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली खंबालपाडा या टीमने. खंबालपाडा रेग्युलर संघ देखील अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. साई शेलार यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगली कामगिरी करतोय. महापौर चषक भिवंडीच्या स्पर्धेमध्ये देखील कालच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकलेत आणि याच मैदानावरती किंग्स ट्रॉफी मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. यावेळी सुरेख टायमिंग सेन्सिबल क्रिकेट कलात्मक फटका आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. एकदा तर कंप्लीट केले. चेंडू टावल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. तोपर्यंत मिळतात या 2 धावा आणि 2 धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 35 धावा डबल कव्हरती. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. आता मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 36 जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. काल महापौर चषकामध्ये जितू शेलारने खूप चांगली बॅटिंग केली आहे. खूप चांगला खेळ केलाय खंबालपाडाच्या रेग्युलर संघाने आणि त्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत आणि पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा असतील खंबालपाडा या टीमला महापौर चषकामध्ये. तर 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे आणि याही स्पर्धेमध्ये खंबालपाडा 40+ या टीमने खूप चांगला खेळ केलाय. खंबालपाडा या टीमसाठी हे मैदान नेहमीच लकी राहिलंय. गतवर्षी किंग्स ट्रॉफी मध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती खंबालपाडा या टीमने. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होते पण चेंडू फंबल होतोय. तोपर्यंत मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू 8 धावांची गरज. मनोज खाडे आणि संतोष साळवी ही जोडी आपण पाहतोय. हा सामना जिंकला तर युवराज साळवे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 39 40 धावा धावफलकावरती. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालंय खंबालपाडा 40+ या संघासमोर आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केलीये. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलीये खंबालपाडा 40+ या टीमने. 6 धावा दूर आहे मेगा फायनल पासून. यावेळी सुरेख टायमिंग आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल. चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने या 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 41 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडू जिंकण्यासाठी
4 धावांची गरज आणि विशेष आभार व्यक्त करतोय घरिवली गावचे युवा उद्योजक हरीश पाटील साहेबांचं. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी 5,000 रुपयांची देणगी आलेली आहे. हरीश पाटील साहेबांचं लाख लाख आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. घारिवली गावचे यशस्वी आणि युवा उद्योजक हरीश पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयांची देणगी आलेली आहे आणि त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी त्या सर्वांचं विशेष आभार व्यक्त करतो. या दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. यावी सुरेख टायमिंग आणि विजयी फटका येतोय. सामना फिनिश, सामना जिंकलाय खंबालपाडा 40+ या टीमने आणि खंबालपाडा 40+ संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन खंबालपाडा 40+ या टीमचं. आणि सन्माननीय जितू शेलार अर्थातच चॅम्प स्पोर्टचे सर्वेसर्वा जितू शेलार यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत खंबालपाडा 40+ या टीमला. खऱ्याने मिस्टर 360 डिग्री म्हटलं जातं शेलार यांना आणि त्यांच्याकडून खंबालपाडा 40+ या टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खूप चांगला खेळ जितू शेलार यांच्या माध्यमातून होतोय तो म्हणजेच महापौर चषकामध्ये.